हाती बहाल केले असे राष्ट्रमाता राजमाता महोत्सव जिजाऊ बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर वाघालाही माणसासारखं वागेला लावणारी मी अनेक माणसं पाहिली आहेत, पण बिना बंदुकीच्या जोरावर आणि बिना हंटरच्या धाकावर माणसालाही वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ पाहिला आहे, तो म्हणजे धर्मवीर संभाजी राजे। सर्वप्रथम ज्या मर्दमावळ्यांनी संभाजी महाराजांच्या विचारांना मान देऊन या मातीसाठी आपल्या जीवाचं रक्त वाहिलं त्यांना मी अभिवादन करतो। या महाराष्ट्राच्या मातीसाठी कितीतरी लोकांनी आपल्या जीवाचं रक्त वाहिले। हा महाराष्ट्र म्हणजे माझ्या शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे। हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कितीतरी लोक जन्माला आले आणि कितीतरी लोक मृत्यू पावले, त्यांच्या मृत्यूची नोंद सुद्धा इतिहासाने ठेवली नाही, पण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला, त्याच्या जन्माची, त्याच्या पराक्रमाची, त्याच्या मृत्यूची नोंद सुद्धा इतिहासाला ठेवावी लागली। तो राजा म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज। आज आपल्या मावळ्यात संभाजी महाराजांची जयंती आहे, त्यांचा फोटो डोक्यावर घेऊन नसतात, पण त्यांचे विचार डोक्यात घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही। त्यांचे विचार डोक्यात घेण्याचा प्रयत्न जर आपण केला ना, तरच आपण खरे शंभू भक्त, तरच आपण खरे शिवभक्त ठरतील। आज कितीतरी वर्ष झाले संभाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आमच्या तरुणांचं रक्त सळसळतं। जर आज आपलं रक्त सळसळत असेल तर तेव्हा संभाजी महाराज होते। ज्या मावळ्यांसंग संभाजी महाराज लढायला गेले, ज्या मावळ्यांसंग तलवार चालवली, त्या मावळ्यांचं रक्त सळसळत असेल का? त्याच्यामुळे तर मावळा लढायला जाताना विचार करीत नव्हता दिवसाचा आणि रात्रीचा, कारण त्याला अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा, कारण त्याला अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा। संभाजी महाराजांवर संस्कार जिजाऊंचे होते। जिजाऊंनी दोन नव्हे तर तीन छत्रपती घडवले, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे म्हणजे त्यांचे थोरले बंधू संभाजी महाराज आणि तिसरे म्हणजे त्या शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज। संभाजी महाराजांना एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, चार नव्हे, पाच नव्हे, सहा नव्हे, अवघ्या 16 भाषांचं ज्ञान होतं। त्यांना इंग्रजी सुद्धा येत होती। त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ आणि 32 उपग्रंथाचे लेखन करणारे लेखक म्हणजे संभाजी महाराज। संभाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न साकार पुढे शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते पुढे नेत राहिले, पण जसे चांगले लोक होते तसेच गद्दार सुद्धा होते, म्हणजे आपल्याच मातीत राहून आपल्याशी गद्दार झालेले। जर तेच गद्दार झाले नसते तर संभाजी महाराज पकडले गेले असते का? म्हणजे संभाजी महाराज साच नातेवाईक गणोजी शिर्के याने गद्दारी केली, मुकरब खानाला जाऊन मिळाला। मग मुकरब खानाने जेव्हा संभाजी महाराज संगमेश्वरीचे मुक्कामाला होते तिथे हल्ला केला, पण संभाजी महाराज झुंजत राहिले। वाघाचा छावा होता, तो हातात येणार नव्हता, वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारा होता, तो झुंजत राहिला, पण दुर्दैवाने त्यांना बंदी करण्यात आलं। तिथे हनुमानाला शेंदूर भासावा अशी अवस्था केली माझ्या राज्याची। कोणी दगड आणायचं, रक्त निघायचं, ते काटेरी साकातंत्र टोचत होते माझ्या राज्याला, तरी झुकला नाही। औरंगजेबाने आदेश दिला, डोळे काढायचे, त्या गरम सुया माझ्या राज्याच्या डोळ्यात घातल्या, माझ्या राज्याचे डोळे काढले। औरंगजेबाने आदेश दिला, जीभ काढायची, जीभ सुद्धा काढली। एवढंच काय, नख काढले, झालेल्या जखमीवर मीठ घोसळलं, एवढी अवस्था केली होती माझ्या राज्याची, तरी झुकला नाही माझा राजा। छावा होता, छाव्यासारखा जगला। त्यांच्यासोबत होते कवी कलश। मित्र कसा असावा? कवी कलशांसारखा असावा, हेच कवी कलश दाखवून देतात। संभाजी महाराजांनी कोणासाठी सहन केलं? आपल्यासाठी। त्यांनी स्वतःचा संसार नाही आपला संसार थाटला। आपल्याला याची जाणीव आहे का? आज झुकले नाही, छाव्यासारखे जगले, छाव्यासारखे मेले, पण आपल्यासाठी केलेल्या संभाजी महाराजांनी या त्यागाची जाणीव आज आपल्याला माहित नाही। हा संभाजी राजा आज आपला आदर्श असला पाहिजे, पण आपला आदर्श आज आहे झुकेगा नाही साला म्हणणारा पुष्पा। आणि आजच्या आपले तरुण तुझ्यात जीव रंगलामध्ये रंगत असतील। जर जिजाऊंनी असे संस्कार दिले नसते तर घडले असते का शंभू राजे? संभाजी महाराजांबद्दल खूप छान म्हणतात, देश धर्म पर मर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था।
गावचे